नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 6 महिन्याचा वेळ घेतलेला आहे. आता हा जो काही 6 महिन्याचा वेळ घेतला आहे, याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ते करणार आहेत, कुठले शेतकरी अपात्र ठरतील, नियम याचे काय असणार आहे, अटी शर्ती काय असणार आहे, हे जे काही आपण बोलणार आहे ते शासनाचा जो काही GR आला आहे त्या GRच्या आधारावर आपण बोलणार आहेत. आणि वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजित पवार, कृषी मंत्री यांनी माध्यमांमध्ये दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर आपण हे ॲनालिसिस आज करणार आहात मित्रांनो. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. नक्की तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करायला विसरत नका मित्रांनो, म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला मिळत असणार आहे. आता राज्य शासनाने जो काही GR काढला, घाई गडबडीमध्ये का असे ना, पण GR काढला, काय म्हटलेले आर्थिक वर्ष कर्जमाफीसाठी गृहीत असलेले असते मित्रांनो. त्यामुळे 30 जून 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे ते शेतकरी नियमित चालू कर्जदार ठरले असते आणि कर्जमाफीकरिता अपात्र ठरवल्या गेल्या असते. तर मित्रांनो, याच्यामध्ये कर्जमाफीची जी काही अट ही प्रथम थकीत कर्जदार अशी असते आणि त्याच्यामध्ये कर्जदार अशी पीक कर्ज आणि इतर घेतलेले जे काही कर्ज आहेत यात फरक असतो. पीक कर्ज हे साधारण 30 जून नंतर थकीत समजले जाते मित्रांनो. 31 मार्च ही तारीख इतर कर्जाकरिता लागू होत असते. जर 31 मार्च ही तारीख कर्जमाफीकरिता ठरवली गेली असती तर बहुतांश शेतकरी नियमित कर्जदार ठरून प्रोत्साहन अनुदान त्यांना दिल्या गेले असते. त्यांची कर्जमाफी ही झाली नसती. मुळात म्हणजे कोणकोणते कर्ज या ठिकाणी माफ होऊ शकते याकरिता खूप शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये आतापर्यंत कर्जमाफीमध्ये फक्त पीक कर्ज माफ केले गेले, म्हणजे फक्त पीक कर्ज शासन माफ करते. तुम्ही पाईपलाईन किंवा इतर सगळे जे काही गोष्टींसाठी जर कर्ज घेतले असते तर ते कर्ज याच्यात माफ होत नाही आणि त्याची याच्यामध्ये तरतूद देखील नाहीये. फक्त पीक कर्ज हेच फक्त या ठिकाणी शासनाकडनं माफ केलं जातं. यामुळे पुढे कर्जमाफी झाल्यास फक्त पीक कर्जच या ठिकाणी माफ होणार आहे, इतर कर्ज माफ होणार नाहीत. मुळात म्हणजे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी वेळोवेळी केलेल्या कर्जमाफीबाबतचे वक्तव्य पाहता शासन या ठिकाणी सरसकट कर्जमाफी किंवा सरसकट सातबारा कोरा करणार नाही. जे काही बेंबीच्या देठापासून मुख्यमंत्री बोंबलत होते ते करणार नाहीत. आणि याच्यातनं आपल्याला समजते कर्ज कुणाचं माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. अल्पभूधारक शेतकरी साधारणतः 1 ते 2 हेक्टर शेतीची अट शासन कर्जमाफी करता या ठिकाणी लावू शकते. तसेच मागच्या कर्जमाफीचा अभ्यास करता असे दिसते की 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफी केले जाऊ शकते. आणि ज्यांनी 2 लाख कर्ज घेतले होते अशांना 2 लाखाच्या वरती व्याज आकारून झालेली रक्कम स्वतः भरावी लागणार आहे. म्हणजे जे काही व्याज आहे ते 2 लाखाच्या वरचं व्याज आपल्याला तिथे भरावं लागणार आहे. शासन 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू शकते. आणि या सगळ्यांचा जर आपण परिपाक बघितला तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे कर्जमाफी करणार असल्याचं आपल्याला समजतं 1 ते 2 हेक्टरच्या जमिनीवर. आता एका कुटुंबामध्ये कितीही लोकांच्या नावावर कितीही जमीन असली तरीही याच्यामध्ये हेक्टरी अट ही नक्कीच असणार आहे आणि 2 लाखाची अट याच्यामध्ये असणार आहे. शेतकऱ्यांची माहिती संकलित होणार तर मित्रांनो त्याकरिता फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळख क्रमांकाचा सहारा शासन या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे बहुतेक शेतकरी इथे अपात्र ठरतील, कारण की फार्मर ID नसलेल्या शेतकऱ्यांना इथे कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही. दुसरं म्हणजे eKYC ची प्रक्रिया करावी लागणार आहे. कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी आपल्याला eKYC करावी लागणार आहे. कर्जाबाबतचे जे काही नियम आहेत, अपडेट आहेत, ते अजून नवीन जर आले तर ते तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोहोचवणार आहोत. पण तुर्तास तरी शासनाने 6 महिन्याचा वेळ घेतलेला आणि या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये शासन कशा पद्धतीने शेतकऱ्यांना अपात्र करू शकतं हाच त्यांचा उद्देश जास्त असतो. कारण की हे जे काही आपण सगळं विश्लेषण केलं आता हे शासनाच्या नियमानुसार आणि वेळोवेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसारच ठरते. इथे बच्चू कडूंनी माघार जर घेतली नसती तर याच्यावर काहीतरी कठोर कार्यवाही किंवा कठोर निर्णय अजून घेण्यात आले असते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ केली असते. मी म्हणतो तुम्ही करा ना सरसकट कर्जमाफी, कशाला तुम्ही नियम अटी लावताय? सर्वांना सरसकट कर्जमाफी करा आणि एकदाचा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. मग तो छोटा शेतकरी असेल किंवा मोठा शेतकरी असेल, शेतकरीच आहे ना, तर त्याची ती कर्जमाफी होणं गरजेचं आहे. मित्रांनो, अजून काही नवीन अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा. धन्यवाद.